नमस्कार मित्रांनो, ही आपली फुले दुर्वा आपण 30 तारखेला टोकन केलेलं होतं. आज 8 तारीख आहे. तर 8 दिवसामध्ये बघा अशी वापून आलेली आहे. बघा पाऊस काय आपल्याकडं तेवढा नाही. म्हणजे मी लातूर जिल्ह्यामध्ये औसा तालुका, त्याच्यात कनेरी म्हणून गाव आहे माझं. तर आमच्याकडं म्हणावं तेवढा पाऊस नाही. कोण पेरण्या केलेत तर कोण नाही. हे आपण बेड केले होते आणि आपल्याकडं टोकन यंत्र असल्यानं लई खोल काही जात नाही टोकन यंत्रानं. त्याच्यामुळं वल वगैरे व्यवस्थित झाले. आणि त्यातल्या त्यात थोडंसं आमच्याकडल्या साईडला जरा पाऊस पडला होता, पण एवढा नाही असं. पण ठीक आहे, असं वापून आलेलं आहे. बघा हे बघा कसं दिसायला असं. हा आपला याच्यामध्ये 30 किलो बी पडलेला आहे टोकननं. 2 एकरच्या आसपासचं रान आहे. तर एकरी 14 ते 15 किलो तुम्ही म्हणू शकता. आता एका ठिकाणी कुठं 2-3 अशी सेटिंग लावली होती आपण. बघा हे 2 बघा, हे 3 आहेत, हे 2 आहेत, हे 3 आहेत. आणि याच्यापेक्षा जास्त 4 करून पण काही फायदा नाही, कारण एका ठिकाणी मग ते लई गुच्छा होते तयार. तर सहसा तर अशीच पद्धतीने राहू, लई कमी पण नको, एक पण काही कामाचं नसते. सगळीकडे एक म्हणलं तरी ते मेळ लागत नाही. आपले हे जे बेड आहेत हे 3.5 फुटाचे बेड आहेत मित्रांनो. आणि त्या साईडला ते जरा थोडासा भरा दिसायला ना विहिरीचा, त्याच्या साईडला भरपूर पाणी थांबतं त्या पुढं आपलं. तर खास करून तर त्याच्यासाठी किती पाऊस येऊ द्या आणि किती नंतर तर येणारच झाला ना पाऊस, तर आता तिकडं फुल भरतोय पाणी. मग ते दरवर्षी काय व्हायचं, ते पूर्ण जायचं. जेवढं पाणी थांबले ना ते पूर्ण जायचं. मग जसं आपण ही पद्धत चालू केली ना टोकन यंत्रानं, ही बेड पद्धतीनं, तेव्हापासून 1 नंबर यायला बघा. टेन्शनच गेलं आहे आपलं. आणि उत्पन्न पण याच्यामध्ये मस्त निघाले. मग आपल्याला उत्पन्नाशी मतलब ना, आपण कसंही करू. मग ते पारंपरिक पद्धतीनं जर उत्पन्न भरपूर निघत असेल तर मग चांगली गोष्ट आहे. पण समजा ह्या पद्धतीत जर उत्पन्न चांगलं निघत असेल तर मग ह्या पद्धतीत करायला काय अडचण आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला काढते वेळेस ते लई मजूर कमी, आपण घरच्या घरीसुद्धा काढू शकतो. जास्ती काढ जमत नाही, कमी काढामध्ये भरपूर माल निघते. आता याच्यानंतर मी कंटिन्यू व्हिडिओ टाकणार आहे आपल्या चॅनलवरती. आपली ही KDSची व्हरायटी आहे, मी सांगितलेली फुले दुर्वा 992. आता 1-2 दिवसांनी आपण फवारणी पण करणार आहोत. त्याला फवारणी करते वेळेस टाकतो. 10व्या-11व्या दिवशी फवारणी खोडाळीची करायची असते. तर त्या दिवसाचा एक व्हिडिओ बनवून मी नक्की टाकतो आणि फवारणीबद्दल पण व्यवस्थित सांगतो पुन्हा. ठीक आहे मित्रांनो, हे बघा असं एकदम टोकन यंत्रानं लावलं की असं दिसाय पण भारी दिसते का नाही. ठीक आहे, धन्यवाद मित्रांनो.